तो 6 मार्काची आपण केलेली नव्हती म्हणून याची रेकॉर्डिंग करण्यासाठी आपण उदाहरण घेतले पहिला. ओके, त्याच्यात काय सांगितलं बघा, द फॉलोइंग अँगल वेअर मेजर्ड इन द रनिंग क्लोज टावर्स. तो क्लोज टावरचा अर्थ असा आहे की एक क्लोज काहीतरी सर्वे, क्लोज टावर करताय का, एक क्लोज सर्वे करताय तुम्ही. एखादा स्टेडियम आहे, समजा आहे स्टेडियम आहे बघा, काय शिकवलं ना असा, इथे एक पॉइंट, इथे पॉइंट, इथे पॉइंट, इथे पॉइंट, इथे पॉइंट, 1 2 लक्षात आहे का, या पद्धतीने येत ना, हा सर्वे करतोय मी. तो हा एक क्लोज टावर झाला ना. बी सी डी ई ए बी सी डी ई या हा असा क्लोज टावर आहे. तो आता क्लोज टावरचा सर्वे केला मी, उदाहरण देतो बघा काय म्हणतात. द फॉलोइंग अँगल वेअर मेजर्ड इन द रनिंग क्लोज टावर्स ए बी सी डी ई ए, हा असा क्लोज टावर आहे तो, बरोबर ना. अँगल ए दिलाय 87, म्हणजे अँगल ए कोणता, हा बघा, हा जो अँगल दिलाय ना हा वाला किती आहे, 87 डिग्री 50 मिनिटे 20 सेकंड. ठीक आहे, 87 डिग्री 50 मिनिट 20 सेकंड. अँगल बी दिलाय, अँगल बी म्हणजे कोणता बघा, हा वाला. हा अँगल बी किती दिला आपल्याला, हा दिलाय 114 डिग्री 55 मिनिटे आणि 40 सेकंद. असं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हा अँगल तुम्हाला दिलेला आहे. प्रत्येक ए चा अँगल दिलाय, बी चा दिलाय, सी चा दिलाय, डी चा दिलाय, ई चा दिलाय. ओके का, समजते की नाही. हा, आणि पुढे काय म्हणतोय तुम्हाला, तो बोलतोय की इफ द बेरिंग ऑफ द लाईन ए बी, म्हणजे कोणती लाईन ही बघा, ही लाईन ए बी, याची जी बेरिंग दिलेली आहे, बेरिंग म्हणजे कुठे, बेरिंग म्हणजे अँगल. हा समजा बेरिंग कोणाला बोलतात, ही नॉर्थ डायरेक्शन आहे, या नॉर्थ डायरेक्शन पासून या लाईनचा जो अँगल असतो त्याला बोलतो आपण बेरिंग. त्याला काय बोलतो आपण, बेरिंग. मला लक्षात काय आहे, मला काय बोलतात ते की एबी लाईन आहे ना, एबी लाईन त्याची बेरिंग किती दिली तुम्हाला, एबी लाईनची बेरिंग दिली आहे 221 डिग्री 18 मिनिटे 40 सेकंद. तुम्ही कॅल्क्युलेट करून दाखवा बेरिंग ऑफ रिमेनिंग लाईन. उरलेल्या ज्या लाईन आहेत ना, उरलेली लाईन कोणती, एबी लाईन दिली त्यांनी, एबी लाईनची बेरिंग दिली आहे. बीसी सीडी डी का ई यांच्या तुम्हाला बेरिंग शोधायच्या आहे. तो अँगल दिलेले असताना तुम्हाला जर का बेरिंग शोधायचे असतील काय करावं लागेल आपल्याला, एकदम सोपं उदाहरण आहे, लागा आपण काय बघा, लक्षात काय ठेवायचं बघा, लक्षात काय ठेवायचं, उदाहरण येताना पुढे कव्हर होताना कळून घेतले ते काय लक्षात ठेवायचं बघा. सगळ्यात पहिले उत्तराचं मान मारल्यानंतर मला लक्षात काय येते की त्यांनी काय दिले, बेरिंग ऑफ लाईन ए बी हे वाक्य होतं बघा. बेरिंग ऑफ द लाईन ए बी किती दिला आहे, 221 डिग्री 18 मिनिटे 40 सेकंद. ते वाक्य मी लिहून टाकतो. बेरिंग ऑफ लाईन ए बी किती आहे, 221 डिग्री 18 मिनिटे 40 सेकंद, बरोबर का. तुम्हाला सांगा ए बी जर मी बोलतोय याचा अर्थ एंडचा पॉइंट कोणता आहे, बी. तो बी आहे म्हणजे आपण काय करायचं, अँगल बी ऍड करून टाकायचा. जर तुम्ही या बेरिंग ऑफ लाईन ए बी मध्ये जर का अँगल बी ऍड केला तर अँगल बी कुठे आहे रे, अँगल बी बघा हा वाला 114 डिग्री 55 मिनिटे 40 सेकंद. यांची तुम्ही ऍडिशन करा. माता यांची ऍडिशन कशी करतात, कॅल्क्युलेटर मध्ये टाका. चला कॅल्क्युलेटर काढा बरं का. तो कॅल्क्युलेटर मध्ये टाका. 221 डिग्री कसं टाकतात, डिग्री, तो डिग्रीचा सिम्बॉल एकमेकांना ज्याला येत असेल त्याने एकमेकांना टाका. 221 डिग्री, ठीक आहे. 221 डिग्री कुठे दिसते, इथे राहते डिग्री कुठे, इथं 114 डिग्री 55 मिनिटे 40 सेकंद. 336 डिग्री 14 मिनिट. ठीक आहे, 336 डिग्री 14 मिनिट 20 सेकंद. ओके. तो बेरीज केल्यानंतर हे उत्तर येते, पण बेरीज केल्यानंतर जे आन्सर येते ते जर का 180 पेक्षा जास्त आलं, बेरीज केल्यानंतर जे आन्सर आहे ते 180 डिग्री पेक्षा जास्त जर का आलं ते 180 मायनस करायचं, आणि बेरीज केल्यानंतर आलेला आन्सर 180 पेक्षा कमी असेल तर 180 त्याच्यात ऍड करायचं. याचा आता 336 डिग्री येतोय म्हणजे 180 पेक्षा काय जास्त आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, 180 डिग्री मायनस करावं लागेल. आता जे आन्सर आलेलं आहे त्याला कंटिन्यू करायचं, जे आन्सर आलंय मायनसचा चिन्ह टाकायचा आणि काय करायचं 180 डिग्री त्याच्यातून लगेच मायनस करायचं. 136 डिग्री 114 डिग्री 14 मिनिट पुढे 20 सेकंद. 20 सेकंद. तो बेरीज केल्यानंतर हे बघा या पद्धतीने आलं. मग हे काय झालं, जे आलेलं हे काय, हे आहे बेरिंग ऑफ लाईन ए बी झाला ना, तो BC. बेरिंग ऑफ लाईन हा आला, बेरिंग ऑफ लाईन BC. समजलं का नाही, समजलं काय. आता बेरिंग ऑफ लाईन BC आलेला आहे. आता तुम्हाला कोणता अँगल घ्यावा लागेल, BC जर मी बोलतोय तर एंडचा अँगल कोणता आहे, C. तर तुम्हाला याच्यामध्ये अँगल पहिले समजून घ्या मग येत बसा. याच्यामधला अँगल C तुम्हाला आता घ्यावा लागेल. BC एंड पॉइंट कोणता आहे, C आहे ना, तो अँगल C मी घेणार. तो अँगल C घ्या, काय 94 डिग्री 38 मिनिटे 50
सेकंड बरोबर का. तर तुम्हाला अँगल सी इथे ऍड करावा लागला. यांची बेरीज करा आता किती. 215 डिग्री. तर आपण काय करणार बघा, बेरिंग ऑफ लाईन बीसी आला होता एवढा, याच्यामध्ये आपण अँगल सी ऍड करणार. या दोघांची बेरीज करून किती येते. 250 डिग्री. 250 डिग्री 53 मिनिट 10 सेकंड बरोबर का. तो बेरीज केल्याच्या नंतर जे पण आन्सर येईल ते आन्सर जर 180 पेक्षा जास्त असेल तर त्याच्यातून 180 मायनस करायचा. याचा अर्थ असा आहे की हा 180 पेक्षा जास्त आहे, मायनस 180 डिग्री. 180 डिग्री याच्यातून मायनस केल्यावर आन्सर काय ते 70 डिग्री 53 मिनिटे 10 सेकंड. म्हणजे हे काय आलं माहिती का, हे आलं आपलं आता बेरिंग ऑफ लाईन. बेरिंग ऑफ लाईन कोणती लाईन रे. AB झाला, BC झाला, BC च्या पुढे काय येईल CD. तो बेरिंग ऑफ लाईन CD एवढा आला. आता CD एंड पॉइंट कोणता आहे D. तो तुम्हाला अँगल D काय करावा लागेल, याच्यात ऍड करावा लागेल. तो अँगल D तुम्ही याच्यामध्ये ऍड करा बरं. किती अँगल D किती आहे. अँगल D आहे 129 डिग्री. 129 डिग्री 40 मिनिटे 40 सेकंड. तर याचा तुम्ही आता जर बेरीज केली तर बेरीज केल्यानंतर किती येते सांगा. 200 डिग्री 21 33 मिनिटे 33 मिनिटे 50 सेकंड. तर हे येऊन जाते उत्तर. आता बेरीज केल्याच्या नंतर जे आन्सर येते ते जर का 180 पेक्षा जास्त असेल तर 180 त्याच्यातून मायनस करा. आता हे मी इकडे आणतो जागा नसल्यामुळे. 200 डिग्री 33 मिनिटे 60 सेकंड. तो याच्यामधून आपल्याला काय करावं लागेल, 180 आता मायनस करावं लागेल, कारण की 200 हे जास्त आहे 180 पेक्षा. मग किती आले 20 डिग्री 33 मिनिटे 50 नाही, हे पण 50 मिनिटे. किती 50 बरोबर. तुम्हाला आता वजाबाकी झाल्याच्या नंतर इथपर्यंत आले. मग ही काय झाली, ही झाली आपली आता बेरिंग ऑफ लाईन. का कोणती लाईन आहे, बेरिंग ऑफ लाईन. हे बघा ना, CD पर्यंत आला तो CD नंतर लाईन काय DE. काय लाईन ही DE. आता इथपर्यंत तुम्ही आले. मग मला सांगा जर एंड पॉइंट आता आहे D चा कोणता आहे E, तर तुम्हाला अँगल E काय करावं लागेल ऍड. अँगल E किती आहे इथं, तो बघा 112 डिग्री 54 मिनिटे 30 सेकंड. यांची जर तुम्ही बेरीज केली तर किती होईल आता सांगा. 133 डिग्री पुढे 20 बरोबर का. तर बेरीज केल्यानंतर जे आन्सर येते हे 180 पेक्षा कमी आहे. याच्यामध्ये 180 आपल्याला काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. तर 180 जर का आपण याच्यात आता ऍड केला, ऍड का करतोय कारण की 180 पेक्षा कमी आहे. तो 180 पेक्षा जास्त राहिला असता तर 180 मी मायनस केला असता. तो ऍड केल्यानंतर काय उत्तर येईल सांगा. 313 28 मिनिटे 20 सेकंड. मग आता हे झालं काय बरं का, तो बेरीज केल्यानंतर हे जे आन्सर येते हे झालं आपलं आता बेरिंग ऑफ लाईन. कोणती लाईन रे, A B C D E. आता आपण पुढे जाणार D नंतर काय येईल E A म्हणल्यावरती याचा एंड कोण आहे A. तो आपण अँगल A काय करणार ऍड. अँगल A बघा कुठे, अँगल A कुठे, हा बघा 87 डिग्री 50 मिनिटे 20 सेकंद. तो करा बरं याची बेरीज 400 डिग्री 401 डिग्री 18 मिनिटे 40 सेकंद. म्हणजे आता हे काय झालं बरं का, हे बेरीज केल्यानंतर आलेलं उत्तर आहे हे 180 पेक्षा जास्त येणार आहे. तुम्हाला काय करावं लागेल आता, हे 180 मग याच्यातून 180 मायनस करावं लागेल. मायनस केलं तर किती येईल 221 डिग्री बरोबर का. 18 मिनिटे 40 सेकंद. हे काय झालं माहिती आता क्लोज टावर्स आहे ना. E आल्यानंतर आता पुढे काय होईल पुन्हा AB. पुढचं काय येईल AB. म्हणजे हा झाला बेरिंग ऑफ लाईन. बेरिंग ऑफ लाईन काय आहे AB. तो जिथून सुरुवात केली होती बघा आता AB ना, तिथे बघा बेरिंग ऑफ लाईन AB. हे बघा हे किती 221 18 40 आहे का, 221 18 40 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. तो AB पासून सुरुवात केली आणि AB पर्यंत आलो. हेच ओके कळालं का. हे 6 मार्काचं गणित आहे.